आज आपण हा छोटा समाज बोटावर मोजण्याजोगा महाराष्ट्रातील समाज साहेब, ह्या समाजाचं एक वैशिष्ट्य असं आहे, ह्या समाजाला कधी आंदोलन माहीत नाही, कधी संघर्ष माहीत नाही, कधी ह्या समाजाला मोर्चे माहीत नाही का कुठलं आत्मधन आत्मइच्छा असं कुठल्या प्रकारचं जी संघर्ष करून आपल्या पदरात पाडण्याचं जे आपल्याला राज्यघटनेनं किंवा आपल्या घटनेने दिलेले अधिकार आहे, या अधिकाराची फार कमी माहिती माझ्या समाजाला आहे। आणि आता मला बोलायचं झालं तर माझा समाज हा झोपलेला आहे, निद्रित स्थितीत आहे आणि अशा समाजाला जागृत करण्यासाठी आम्हाला त्या समाजासाठी जागलं पाहिजे। ह्या माझ्या समाजासाठी आजचा हा विषय आहे, आपल्या समाजातील ज्या व्यथा आहे, ज्या समाजाची आपली संस्कृती आहे, समाजातील जो सुशिक्षित वर्ग आहे, तरुण वर्ग आहे, महिला भगिनी आहे, यांच्याबाबतचा हा विषय आहे। थोडक्यात मी माझा परिचय देतो। मी सुदाम नारायण शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सेवानिवृत्त। 1 वर्ष झालं मी सेवानिवृत्त होऊन, पण पूर्ण माझा सेवेचा कालावधी हा मुंबई, ठाणा, नवी मुंबई या विभागामध्ये गेलेला आहे। त्याच्यामुळं मुंबई विभागाचे मला अजून जर विचारलं तर हा रस्ता आणि गल्ली कुठं जाते तर मी तुम्हाला इथं बसून सर्व मुंबईचा नक्षा सांगू शकतो, एवढा मुंबईचा माझा अभ्यास आहे। आज आमचा नाथपंथी डवरी गोसावी समाज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्या तत्सम इतर ज्या आमच्या जाती आहेत 13 जाती, तर हा टोटल 60 ते 70 लाखाच्या घरात आमचा टोटल महाराष्ट्रामधला समाज आहे। आणि ह्या समाजा म्हणजे एवढा समाज आमचा वंचित आणि दुर्लक्षित झालेला आहे की गेल्या 75 वर्षापासून ह्या समाजाला कुठलेही शासनाच्या ज्या सुखसुविधा आहेत, ज्या शासनाच्या ज्या सुखसुविधा ह्या समाजापर्यंत पोहोचलेल्या नाही। आणि आता सेवानिवृत्तीनंतर मनामध्ये एक विचार आला की सर्व समाजाचे कार्य करणारे त्यांचे नेतृत्व आहेत, संघटना आहेत, त्यांचे नेते मंडळी आहेत, पण आमच्या समाजासाठी आहेत, परंतु जी ठोस आपल्या समाजाची बाजू जी शासनापर्यंत पोहोचावं असा काय तो एकदा सदृढ असा आमच्याकडे संघटन किंवा असं एक कुशल असं नेतृत्व समाजामध्ये नाही आहे। तर आम्ही पोलीस अधिकारी असल्यामुळं राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, आर्थिक क्षेत्र, गुन्हेगारी क्षेत्र या सर्व प्रकारच्या लोकांमध्ये आम्ही आमची पूर्ण सेवा केलेली आहे आणि या क्षेत्राचं थोडंफार आम्हाला नॉलेज आहे। म्हणून ही आपल्या अनुभवाची जी शिदोरी आहे, ज्या समाजामधून मी मोठा झालेलो आहे त्या समाजाला या सेवानिवृत्तीनंतर जी माझी ते म्हणतात ना समाजाचं एक ऋण फेडण्यासाठी एक समाजाला एक उतराई म्हणून हे शेवटपर्यंत समाजकार्य मी स्वतः, माझे बंधू शिवनाथ शिंदे आणि माझे एक दुसरे बंधू आहेत ते सेवानिवृत्त प्राचार्य आहेत, ते आम्ही ठरवलं की आपल्याला हा उर्वरित आपलं आयुष्य आहे हे समाजासाठी खर्च करायचं आहे। जेवढं आपल्याला समाजासाठी देता येईल तेवढं आपण समाजाला देण्याचा प्रयत्न करावा। आणि समाजामध्ये कुठलाही जातभेद कुठल्याही, आता आपण बघा 21व्या शतकाकडे आपली वाटचाल आहे आणि अजूनही आमच्या समाजामध्ये 19व्या शतकातील चालीरीती आहे, परंपरा आहे, त्या अजूनही समाजामध्ये त्या चालू आहे। पण ते 21व्या शतकाकडे वाटचाल करत असताना आपण जर 19व्या शतकात जाऊन जर आपण पाहिलं तर आपला समाज कधीही प्रगतीच्या मार्गावर जाणार नाही। एक समाजामध्ये आपलं एक ब्रीदवाक्य असायला पाहिजे की हे माझ्या जातीचं लेकरू आहे, त्याचा पंथ कुठला आहे, तो गाव कुठला आहे, तो कुठल्या गावाचा आहे, तो ह्या आता ही प्रथा 19व्या शतकातील आहे, आता आपण 21व्या शतकातील आपली वाटचाल आहे। त्याच्यामुळं ह्या 19व्या शतकातील ह्या बुरसटल्या ज्या चालीरीती आहेत त्या सर्व आपल्याला त्याला गाडून टाकलं पाहिजे। नवीन समाज, नवीन प्रेरणा काहीतरी समाजाला आपण देणं आवश्यक आहे, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नवादी आहोत। आणि हा जो योग आलेला आहे तो श्रीनाथ सेवा संघटनेचे सतीश शिंदेसाहेब यांची माझी भेट झाल्यानंतर संजयजी भालेराव साहेब यांच्याशी माझी चर्चा झाल्यानंतर म्हणले तो आपला समाज आहे आणि आमची इच्छा आहे की आपण वाकोला या पवई या ठिकाणी यावं आणि आपलं मार्गदर्शन ठीक आहे। माझ्या समाजापुढे मला बोलण्यासाठी किंवा माझ्या समाजासाठी मला कुठल्याही प्रकारचं म्हणलं मला त्याच्यामध्ये ही नाही, मी आणि माझे बंधू येतील आणि आम्ही आमचं सर्व
जो काय आमच्या देण्यायोग्य आहे ते समाजासाठी निश्चित देणार. समाजामध्ये काही संघटन आले, प्रयत्न केले, 75 वर्ष झाले, पण समाजाच्या पदरात ठोस काय असं कोणी सांगितलं नाही. याच्यावरून मला एक शेतकऱ्याची गोष्ट आठवते, छोटीशी आहे. एक शेतकरी असतो आणि त्या शेतकऱ्याकडे एक जाडजूड बैल असतो आणि ते बैल असल्यामुळे त्या बैलाला एकच काम दिलं, तिथे गावामध्ये पाट्या टाकायच्या. त्या बैलाच्या अंगावर पाट्या टाकल्या, तो बैल तो गावामध्ये पाट्या टाकायचा, पाट्या लावायचा. त्या शेतकऱ्याचं नाव काय पडलं? पाट्या टाकणार. शेतकरी म्हणला, अरे हा व्यवसाय आता जुना झाला आहे, आता आपल्याला नवीन काहीतरी व्यवसाय करायचा. मग एखादी मार्गदर्शन केलं, म्हणले तुम्ही एक काम करा, म्हणले एक रेतचा बैल घ्या, म्हणजे आता बैलाची शर्यत आता फेमस आहे बघा. तर म्हणे बैल कुठं भेटतो? तो म्हणे तुम्हाला कवटे मंकळ म्हणून गाव आहे. आता कवटे मंकळ म्हणजे ते थरार पिक्चर मधला टकलू आयवण नाही, ते कवटे मंकळ एक गाव आहे आणि तिथं खिलार नावाचे बैल भेटतो. तर ते बैल घ्या आणि रेतचा धंदा नवीन सुरू केला असं त्या शेतकऱ्याला सांगितलं. आणि शेतकऱ्याने आपला तो जुना धंदा सोडला आणि नव्या धंद्यात गेले. ती किती सक्सेस झाले त्याच्या पुढची स्टोरी मी सांगत नाही. तर असा हा आपला गरीब समाज आहे, भिक्षुकी समाज आहे, वंचित समाज आहे. या समाजाला कुठेतरी जो आर्थिक प्रवाह आहे, जो विकासाचा आर्थिक प्रवाह आहे, त्याच्यापर्यंत त्या समाजाला आणून सोडलं पाहिजे. त्या समाजाला विकासाची दिशा दिली पाहिजे, तरच हा गरीब समाज मुख्य विकासाच्या प्रवाहात येऊ शकतो. शासनाच्या एवढ्या सुंदर योजना आहेत, पण त्या योजनाचं जी पर्क्युलेशन आहे ते खालपर्यंत येतच नाही. कारण समाजाचं संघटन आहे, समाजाची जी बाजू आहे ती शासनापर्यंत प्रॉपर जातच नाही. मी आणि आमचे बंधू आम्ही प्रयत्न केला. आमचे नामदार श्री दादा भुसे साहेब मालेगाव मतदारसंघातून, आणि आम्ही असा विषय मांडला की साहेब 75 वर्ष आमच्याकडे काहीच नाही, तर आम्हाला जर काय भेटलं तर म्हणे तुम्हाला आर्थिक महामंडळ, तुम्हाला परमपूजा गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ तुमच्या समाजाला आम्ही देणार. आता महामंडळ दिल्यानंतर आम्हाला प्रचंड आनंद झाला आणि त्या प्रचंड आनंद व्यक्त करण्यासाठी आम्ही आझाद मैदान येथे पूर्ण 13 जातीच्या सर्वानुमते आम्ही प्रचंड एक मोर्चा काढला. तो मोर्चा असा आहे की आझाद मैदान म्हटले की संघर्षाची भूमी आहे, परंतु त्या आझाद मैदानमध्ये आम्ही एकमेव आमची संघटन होते, त्या ठिकाणी आम्ही शासनाचं आभार प्रदर्शन केलं की तुम्ही आम्हाला या गरीब समाजाला काहीतरी दिले, त्याबद्दल आम्ही शासनाचा आभार व्यक्त करण्यासाठी इथं आलेलो आहे. आणि मध्यंतरी समाजातील काही मंडळी आहे, त्यांना विकासामध्ये रस नाही, पण काहींना नावामध्ये रस आहे. मी दादांना विनंती करतो, एवढं महामंडळ आणलेलं सोडून ते म्हणे हा महामंडळाचं आम्हाला नाव मान्य नाही, आम्हाला दुसरं नाव द्यायचं. आणि गेली 5 महिने त्या लोकांनी त्यांची जी विधायक कार्याला लागणारी शक्ती, त्या दुसऱ्या कार्याला शक्ती लावून नाव बदलाचा कार्यक्रम केला. आणि बदलल्यानंतर समाज सोशल मीडियावर माहिती दिली की फार आपला विजय झालेला आहे. आता जर नाव बदलण्यामध्ये जर विजय झाला तर ह्याच्यात काय झालं, सुधारणा नाही, ही अस्तित्वाची लढाई आहे. आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे, ज्याला अस्तित्व पाहिजे असेल त्यांना अस्तित्वासाठी समाजाच्यासाठी झटावं, आणि ज्याला समाजाची सुधारणा पाहिजे त्याने समाजाच्या सुधारणासाठी झटावं. हा माझा त्यांना एक चांगला सल्ला राहील. शेवटी समाज बांधवांना माझी विनंती आहे की 21व्या शतकाकडे वाटचाल करत असताना आपल्याला ह्या सर्व गोष्टी बाजूला ठेवूनच आपल्याला एक संघ आपल्याला राहिलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी समाजाला गरज आहे ती प्रबोधन आणि चळवळ. आता प्रबोधन म्हणजे काय? प्रबोधन म्हणजे एखाद्या समाजामधील जे प्रचलित चालीरीती किंवा त्याचे व्यवहार याच्यामध्ये जर दोष निर्माण झाला तर तो दोष दूर करण्यासाठी विज्ञाननिष्ठा आणि बुद्धिनिष्ठा ह्या गोष्टी एकत्र येऊन त्या समाजाचा सुधारणा करण्यासाठी ह्या प्रबोधनची समाजाला अत्यंत गरज आहे. तर समाजाला प्रबोधन आहे नाही, कधीतरी कुठल्या तरी मंचावर जाणे ऐकणे. आता राजकीय लोक इतर समाजाचं त्यांनी भरपूर भाषणं ऐकली, पण आपल्या समाजातील प्रबोधन मला वाटतं जवळजवळ 0% मध्ये असेल.
प्रबोधनच्या जोडीला असते एक चळवळ. आता ही चळवळ कधी असते? ज्या वेळेस एक समूह या समाजाचा सुधारणा करण्यासाठी एकत्र येऊन एका उद्देशाने त्या समाजासाठी कार्य करतो, अशा केलेल्या कार्याला चळवळ म्हणतात. आता ती चळवळ आपल्या समाजामध्ये आहे, पण ती एवढी सशक्त नाही. तर ती चळवळ सशक्त करून आपल्या समाजाला प्रबोधन आणि चळवळ संघटनेच्या याच्या मार्फतीनं समाजामध्ये सशक्त ताकद आणून आपल्या समाजाला सदृढ बनवलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी आपल्याला एकत्र येऊन साथ दिली तर समाजामध्ये या चांगल्या घटना घडू शकतात. मला हा वेळ दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद.